नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला कॉपी अ ब्लॉक ऑफ डेटा या अंडर आपल्याला असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग स्टडी करायचं आहे. तर यामध्ये आपल्याला 4 टाईपचे ALP असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग विचारण्यात येतील. जसं की तुमच्या असेंब्ली लँग्वेजमध्ये लेंथ ऑफ ब्लॉक दिलं जाईल आणि तुम्हाला त्या लेंथप्रमाणे सोर्स ब्लॉकचं कंटेंट डेस्टिनेशन ब्लॉकला कॉपी करायचा, असा एक ALP असेल. दुसरा फॉर्मॅट कसं की तुम्हाला स्टार्ट लोकेशन दिलं जाईल, लेंथ इज स्पेसिफाईड ॲज मेमरी लोकेशन, म्हणजे स्टार्ट तुम्हाला लोकेशन दिलं जाईल आणि एंड लोकेशन दिलं जाईल आणि त्याप्रमाणे तुम्हाला सोर्सचं कंटेंट डेस्टिनेशनला कॉपी करायचं, असं ALP असेल. आणि तिसरा टाईप म्हणजे काउंट दिलं जाईल डेसिमलमध्ये किंवा हेक्साडेसिमलमध्ये आणि तेवढ्या बाईटपर्यंत सोर्सचं कंटेंट डेस्टिनेशनला कॉपी करायचं, असं ALP असेल. किंवा एक तुम्हाला एक्सचेंज इन्स्ट्रक्शन वापरून सोर्स ब्लॉकचे कंटेंट डेस्टिनेशन ब्लॉकला कॉपी करायचा, असा ALP. तर या पद्धतीला बघायचं आहे. समजा राईट अन असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम टू कॉपी अ ब्लॉक ऑफ डेटा हॅविंग स्टार्टिंग ॲड्रेस तुम्हाला दिलेला आहे. किती दिलं आहे? 4500H टू न्यू लोकेशन स्टार्टिंग फ्रॉम 4600H. म्हणजे तुम्हाला इथं बघा की जो लेंथ आहे तो लेंथ कुठं दिला आहे? 4500Hला. ओके, नाही सॉरी, तो लेंथ कुठं दिला आहे? 44FFHला. आणि सोर्स ब्लॉकचा ॲड्रेस दिला आहे 4500Hला आणि डेस्टिनेशन लोकेशन आहे 4600H. म्हणजे 44FFHमध्ये जो काही डेटा अवेलेबल असेल तेवढं तुमचा लेंथ होईल आणि त्या लेंथप्रमाणे तेवढ्या क्वांटिटीप्रमाणे तुमचं सोर्स ब्लॉकचे कंटेंट डेस्टिनेशन ब्लॉकला कॉपी करायचं आहे. तर रफ वर्कमध्ये बघा, आता लेंथ लोकेशन 44FF असं दिल्यानंतर आपल्याला त्याला इनिशियलाइज करावं लागेल. त्यासाठी कोणतं इन्स्ट्रक्शन तुम्ही वापरणार? LXIH 44FFH. आता मी LXIH 44FF का वापरलं? कारण लेंथ इथं या आपल्या ALPमध्ये दिलं आहे 44FFH, तो इनिशियलाइज केला. आता त्याच्यामध्ये जो क्वांटिटी आहे तो तुमचा काउंट म्हणून सेट करायचा आहे. म्हणजे सेट काउंट तो रजिस्टरमध्ये घेतला आपण. त्यासाठी इन्स्ट्रक्शन दिलं मूव C, तर हे इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाल्यानंतर होतं आहे काय? द कंटेंट ऑफ विच इज ॲड्रेस्ड बाय HL, दॅट कंटेंट कॉपी टू द C रजिस्टर. म्हणजे चं HL ॲड्रेस काय आहे? 44FF. आणि त्यामध्ये डेटा किती असेल? तो डेटा त्याचा लेंथ म्हणून C रजिस्टरला कॉपी होईल. ओके, तर त्यानंतर बघा आपल्याला डेस्टिनेशन लोकेशन इनिशियलाइज करायचं आहे. काय डेस्टिनेशन लोकेशन दिलं आहे? 4600H. तर ते इनिशियलाइज केलं मी. इन्स्ट्रक्शन दिलं LXID 4600H. आता मी LXID का वापरलं? कारण वर जो LXIH आहे तो सोर्स ब्लॉकचा ॲड्रेस आहे, म्हणजे HL पेअर त्यासाठी वापरलं. C रजिस्टर इथं वापरलं आहे आणि आता रजिस्टर पेअर माझा शिल्लक राहिला फक्त DE पेअर, म्हणून मी इथं LXID 4600H वापरलं आहे. ठीक आहे, तर त्यानंतर बघा आता सोर्स लोकेशन तर तुम्ही इनिशियलाइज केलेलंच आहे. आता काय करायचं आहे आपल्याला? सोर्स लोकेशनचे सगळे कंटेंट हे डेस्टिनेशनला कॉपी करायचं आहे. त्यासाठी मी लूपमध्ये घेतलं INXH. तर INXH घेतल्यामुळं काय होतं आहे? HL इज इक्वल टू HL+1, म्हणजे HL लोकेशन इज इन्क्रिमेंटेड बाय 1. ओके, त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला? HL लोकेशन इन्क्रिमेंट झालं की त्यामधलं कंटेंट Aला कॉपी करायचं आहे. त्यासाठी मी काय दिलं? मूव A, दिल्यामुळं काय होईल? द इज मेमरी रजिस्टर विच इज ॲड्रेस्ड बाय HL, दॅट HL कंटेंट इज कॉपी टू द A रजिस्टर. ओके, म्हणजेच काय की आता HL जो काही इन्क्रिमेंटेड असेल त्यामध्ये जो काही कंटेंट असेल तो मध्ये असेल आणि चं कंटेंट Aमध्ये कॉपी होईल. आता नेक्स्ट येईल STXD. तर आता कॉपी डेस्टिनेशन ब्लॉकला करायचं आहे म्हणून मी वापरलं STXD. तर आता STXD वापरल्यामुळं स्टोअर ॲक्युमुलेटर इनडायरेक्ट टू रजिस्टर पेअर, DE रजिस्टर पेअर, म्हणजे Aचं कंटेंट जे असेल तो कंटेंट DE रजिस्टर पेअरला कॉपी होईल, म्हणजे स्टोअर होईल. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की डेस्टिनेशन लोकेशन आता इन्क्रिमेंट करायचं आहे. वर आपण सोर्स लोकेशनला इन्क्रिमेंट केलं तसं डेस्टिनेशन लोकेशन.
त्यासाठी डेस्टिनेशन लोकेशनला इन्क्रिमेंट करण्यासाठी INXD दिलं. ओके, INXD दिल्यामुळं काय होईल, इन्क्रिमेंट DE रजिस्टर पेअर, म्हणजे DEचा ॲड्रेस 1 वाढेल प्रत्येक वेळेस. त्यानंतर काउंट डिक्रिमेंट करायचा आहे, म्हणजे DCRC वापरलं. C वापरल्यामुळं काय झाला, DCRC C इज इक्वल टू C-1, म्हणजे Cचं कंटेंट डिक्रिमेंटेड बाय 1 होईल. ठीक आहे. त्यानंतर बघा आपल्याला हा रिपीट करायचा आहे प्रोसेस, म्हणजे लूप लेबलला. म्हणजे काय काय रिपीट करायचं आहे आपल्याला, INXH, MOV A, STXD, INXD आणि DCRC. म्हणजेच C रजिस्टरमध्ये जोपर्यंत क्वांटिटी नॉन झिरो आहे तोपर्यंत हा प्रोसेस कंटिन्यू होईल. कुठून, या लूपपासून ते ह्या इथंपर्यंत, म्हणजे INXH, MOV A, STXD, INXD आणि DCRC हे एवढे इन्स्ट्रक्शन रिपीट एक्झिक्यूट होतील. आणि ज्यावेळेस Cचा कंटेंट 0 येईल, म्हणजे JNZ म्हणजे जम्प ऑन नो झिरो, म्हणजे NZ मध्ये बघेल की व्हॅल्यू 0 येते का. नॉन झिरो असेल तर परत तो लूपला म्हणजे लूपला जम्प करेल. आणि जर ज्यावेळेस C हा 0 होईल, प्रोग्राम आहे बघा, Z बरोबर राईट अँड असेंबली लँग्वेजचा प्रोग्राम कॉपी. मला वाटतं कंटेंट ऑफ मला चांगलं समजलेलं मेमरी. आता नेक्स्ट टाईप बघूया, 2500H to 2505H. म्हणजे सोर्स लोकेशन आपल्याला इथं दिलेलं आहे 2501H ते 2505H, म्हणजे 01, 02, 03, 04, 05. म्हणजे माझी क्वांटिटी किती आहे, लेंथ किती आहे इथं, 5 लोकेशन सोर्स ब्लॉकचे कंटेंट आहेत. आणि तो कॉपी कुठं करायचा आहे आपल्याला, 3501H या लोकेशनपासून आपल्याला कॉपी करायचं, म्हणजे डेस्टिनेशन ब्लॉक इथं दिलं आहे. मग यासाठी मला काय करावं लागेल, जो काही लेंथ आहे, म्हणजे 2501 ते 2505, म्हणजे 05 हे लेंथ मी इनिशियलाइज करेल एका रजिस्टरला. त्यासाठी मी इन्स्ट्रक्शन दिलं MVIC, 05H. When this instruction execute, then what happen, the immediate data here 05 is copied to C register. That is, after execution C is equal to 05H. Then initialize HL address, म्हणजे HL address मी इनिशियलाइज केलं 2501H, म्हणजे माझा HL लोकेशन इनिशियलाइज झाला, म्हणजे सोर्स लोकेशन इनिशियलाइज झाला. आता मला डेस्टिनेशन लोकेशन इनिशियलाइज करायचं आहे, जिथं मला डेटा कॉपी करायचा आहे, LXI D3501H. तर हे दिल्यामुळं L मीन्स लोड, X मीन्स रजिस्टर पेअर इमिजिएट, म्हणजे 3501H हे DE रजिस्टर पेअरला इमिजिएटली लोड होईल. त्यानंतर बघा आपल्याला लूप सेट करायचं आहे. काय काय लूपमध्ये असलं पाहिजे की सोर्स लोकेशनचं कंटेंट ॲक्युमुलेटरला घ्यायला पाहिजे, तो कंटेंट डेस्टिनेशन लोकेशनला कॉपी करायला पाहिजे. त्यानंतर काय, सोर्स लोकेशनला डिक्रिमेंट करायचं आहे, सोर्स लोकेशनला इन्क्रिमेंट करायचं आहे, डेस्टिनेशन लोकेशनला इन्क्रिमेंट करायचं आहे आणि काउंटला डिक्रिमेंट करायचं आहे. हे लूपमध्ये दिलं. त्यासाठी मी MOV A, वापरलं. When this type of instruction execute, what happen, M is memory register which is addressed by HL. That means whatever the address of HL, that content is copied to A register. ओके. त्यानंतर काय दिलं मी, STXD दिल्यामुळं काय, स्टोर ॲक्युमुलेटर इनडायरेक्ट टू DE रजिस्टर पेअर, म्हणजे whatever the address of DE रजिस्टर पेअर, in that address content of A is stored. Then INXH दिल्यामुळं काय होतं आहे, HL address is incremented by 1. Increment register pair HL by 1. Then INXD increment DE register pair address by 1. Then DCRC decrement C by 1. That is C is equal to C-1. Then JNZ loop. तर JNZ लूप दिल्यामुळं आपल्याला हा का दिलं, कारण आपल्याला हा प्रोसेस कंटिन्यू करायचा आहे लूपमध्ये. काय काय कंटिन्यू करायचं आहे, सोर्स लोकेशन म्हणजे Mचं कंटेंट Aमध्ये कॉपी करायचं आहे. त्यानंतर Aचं कंटेंट आलेलं ते DE पेअरला, म्हणजे सोर्सचं कंटेंट डेस्टिनेशनला कॉपी होईल. त्यानंतर सोर्स ब्लॉकला इन्क्रिमेंट, डेस्टिनेशन ब्लॉकला इन्क्रिमेंट
आणि काउंटला डिक्रिमेंट हे प्रोसेस पूर्ण करायचं आहे. म्हणजे JNZ मीन्स वॉट, जम्प ऑन नो झिरो टू लेबल लूप. म्हणजे वॉट एव्हर द कंटेंट ऑफ C रजिस्टर, दॅट इज वेन C is non-zero, then it jump to the label loop, and whenever C is equal to 0, then program is stop and you can copy the source block content to the destination block. So I hope you will be understand. मला वाटतं सगळ्यांना हा समजला असेल प्रोग्राम. तर नेक्स्ट फॉर्मॅट बघूया. नेक्स्ट प्रोग्राम बघा की बघा इथं काय दिलं आहे, 16 बाईट ऑफ डेटा आर स्टोर्ड इन मेमरी लोकेशन ॲट C050H to C05FH. म्हणजे 16 बाईट म्हणजे 16 लोकेशन आहेत C050H ते C05FH, आणि हे 16 बाईट लोकेशनमध्ये कंटेंट आहेत आणि तो कंटेंट तुम्हाला कॉपी करायचा आहे डेस्टिनेशन लोकेशनला C070ला. त्यासाठी आपल्याला इथं बघा की आपल्याला लेंथ दिलं आहे, किती दिलं आहे, 16 बाईट. म्हणजे 16 बाईट दिलं आहे म्हणजे डेसिमल 16 दिलं आहे. तर त्याचा हेक्साडेसिमल किती होईल, तर 10. हे तुम्हाला काउंट म्हणून सेट करावं लागेल. त्यासाठी मी इन्स्ट्रक्शन दिलं MVIC, 10H. देन when execute, what happen, the 10H immediate data is loaded to C register, that is move immediate data to C register, that is after execution C is equal to 10H. म्हणजे तुमचा हा काउंट सेट होईल 10 लोकेशन, म्हणजे सॉरी 16 लोकेशन. ओके. त्यानंतर बघा आता आपल्याला सोर्स ब्लॉक इनिशियलाइज करायचा आहे LXIH C050H. त्यानंतर आपल्याला LXIH दिल्यामुळं काय होईल, L मीन्स लोड, X मीन्स रजिस्टर पेअर, I मीन्स इमिजिएट लोड रजिस्टर पेअर इमिजिएट डेटा टू HL. म्हणजे C050H ॲड्रेस इज इनिशियलाइज टू HL, म्हणजे HL बरोबर C050 होईल, म्हणजे सोर्स लोकेशन इनिशियलाइज होईल. आता डेस्टिनेशन लोकेशन इनिशियलाइज करायचं आहे, तो मी DE पेअरला घेतलं LXID C070H. म्हणजे लोड रजिस्टर इनडायरेक्ट, दॅट इज लोड इमिजिएट डेटा टू DE पेअर, म्हणजे C070H इज इनिशियलाइज्ड ॲज DE रजिस्टर पेअर ॲड्रेस. यानंतर बघा आता आपल्याला लूप द्यायचा आहे मागच्या वेळेसारखाच. तर आता इथं बघा मूव A, M दिल्यामुळं काय होईल, M इज मेमरी रजिस्टर विच इज ॲड्रेस्ड बाय HL, दॅट कंटेंट इज कॉपी टू द A रजिस्टर. आता त्यानंतर काय होईल, एमध्ये आल्यानंतर कंटेंट तो आपल्याला DE पेअरमध्ये स्टोअर करता येईल. STXD मीन्स वॉट, स्टोअर ॲक्युमुलेटर इनडायरेक्ट टू रजिस्टर पेअर DE. म्हणजे DE रजिस्टर पेअरला Aचं कंटेंट स्टोअर होईल. म्हणजे DE ॲड्रेस म्हणजे डेस्टिनेशन लोकेशन आहे आणि A हा कंटेंट सोर्स, म्हणजे हा सोर्सचं कंटेंट डेस्टिनेशनला कॉपी झाला. त्यानंतर आपल्याला सोर्सला इन्क्रिमेंट करायचं आहे. INXH वापरलं. INXH मीन्स वॉट, HL इज इक्वल टू HL+1 होईल, म्हणजे इन्क्रिमेंट HL बाय 1. आता आपल्याला डेस्टिनेशन लोकेशन इन्क्रिमेंट करायचं आहे, DE पेअर इन्क्रिमेंट बाय 1 करायचं आहे. त्यासाठी INXD दिलं मी. INXD दिल्यामुळं इन्क्रिमेंट DE रजिस्टर पेअर बाय 1. आता आपल्याला काउंट डिक्रिमेंट करायचं आहे. DCRC दिल्यामुळं काय होईल, C इज इक्वल टू C-1 होईल, काउंट डिक्रिमेंट होईल. आणि आता परत आपल्याला लूपमध्ये जायचं आहे जोपर्यंत C इज इक्वल टू 0 येत नाही. म्हणून इन्स्ट्रक्शन दिलं JNZ मीन्स जम्प नो झिरो टू लेबल लूप. म्हणजे हा इन्स्ट्रक्शन काय करेल, C मध्ये कंटेंट 00 येईपर्यंत हा लूप कंटिन्यू करेल. म्हणजे काय रिपीट प्रोसेस होतील, मूव A, M होईल, त्यानंतर STXD होईल, INXH होईल, INXD होईल आणि DCRC होईल. आणि ज्यावेळेस C बरोबर 0 येईल त्यावेळेस तुमचा प्रोग्राम पूर्ण झालेला असेल, म्हणजे सोर्सचे कंटेंट सगळे डेस्टिनेशनला कॉपी झालेला असेल. मला वाटतं हा प्रोग्राम तुम्हाला समजला असेल. नेक्स्ट बघा की राईट अँड ALP टू ट्रान्सफर, म्हणजे हा शेवटचाच कॉपीचा ALP आहे. राईट अँड ALP टू ट्रान्सफर ब्लॉक ऑफ डेटा फ्रॉम मेमरी लोकेशन 1050H टू 1059H. म्हणजे तुम्हाला 1050 पासून ते 1059H लोकेशन मोजायचं आहे. तर कसं, 1050
1051 म्हणजे 2 लोकेशन, 1052 1053 1054 असं 1059पर्यंत लोकेशन मोजायचं आहे आणि तो काउंट म्हणून सेव्ह करायचा आहे. आणि हा तुमचा सोर्स कंटेंट झाला. आता डेस्टिनेशन कंटेंट काय दिलं आहे, 1070 दिलं आहे आणि एक्सचेंज इन्स्ट्रक्शनच वापरायचं आहे असं आपल्याला प्रोग्राममध्ये विचारलं आहे. त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला लेंथ इनिशियलाइज करायचं आहे 10 लोकेशन म्हणजे 0A MVIC, 0A 10 लोकेशन का केलं मी, 1050 ते 1059 म्हणजे 10 लोकेशन होते आणि 10 लोकेशन म्हणजे हेक्साडेसिमल 0A. त्यानंतर आपल्याला सोर्स लोकेशन इनिशियलाइज करायचं आहे LXID 1050H. आता डेस्टिनेशन लोकेशन इनिशियलाइज करायचं मला LXIH 1070H. तर आता LXID केल्यामुळं काय होईल, लोड रजिस्टर पेअर इमिजिएट म्हणजे DE, दॅट इज DE ॲड्रेस इज इनिशियलाइज्ड ॲज 1050H and LXIH means what, load HL, that is HL address is initialized as 1070H. Then exchange instruction, the exchange instruction when execute then only HL address is exchanged with DE and DE address is exchanged with HL. म्हणजे या ठिकाणी प्रिव्हियसमध्ये HL 1070 होता आणि DE 1050 होता, तो एकमेकाशी एक्सचेंज होतील. म्हणजे एक्झिक्यूट झाल्यानंतर DE बरोबर 1070 होईल आणि HL बरोबर 1050 होईल. म्हणजे हे इन्स्ट्रक्शन आपण इथं वापरलं. आता एक्सचेंज केल्यामुळं यमचं कंटेंट एमध्ये मूव A, दॅट इज यम विच इज ॲड्रेस्ड बाय HL, दॅट कंटेंट इज कॉपी टू द A. Then STX instruction STXD is executed. STX means what, store accumulator to register pair DE म्हणजे Aचं कंटेंट DE रजिस्टर पेअरला स्टोअर होईल. आता बघा एक्सचेंज परत वापरलं आहे, परत आता HL आणि DE ॲड्रेस दोन्ही एक्सचेंज होतील. INXH वापरलं, INXH वापरल्यामुळं काय होईल, increment HL by 1, then INXD increment DE by 1, then DCRC, that is C is decremented by 1, then JNZ loop. म्हणजे हा प्रोसेस पूर्ण करायचा आहे आपल्याला, कंटिन्यू लूप ठेवायचा आहे. काय काय प्रोसेस होतील, रिपीटेड, एक्सचेंज, मूव A, STXD, एक्सचेंज, INXH, INXD, DCRC आणि हा लूप कंटिन्यू रिपीटेड करेल कुठंपर्यंत, जोपर्यंत सीची क्वांटिटी 0 येत नाही तोपर्यंत. आणि ज्यावेळेस सी हा 0 होईल त्यावेळेस जंप म्हणजे तुमचा प्रोग्राम स्टॉप होईल. म्हणजे नो 0 तिथं काय होईल, अनसॅटिस्फाय होईल, फॉल्स होईल आणि तुमचा प्रोग्राम स्टॉप होईल. अशा प्रकारे तुमचा सोर्सचं कंटेंट